हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण छानच असाल. तर आपल्या आजच्या या व्हिडिओचा विषय काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल. तर आजचा विषय आहे की मी माझ्या 31,000 सबस्क्रायबरचा चॅनल का डिलीट केला म्हणून. हो, हाच विषय आहे आणि याच विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मला असं वाटतंय की जी चूक मी केली ना ती तुम्ही कोणी सुद्धा करू नये, आणि म्हणूनच मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहावा, एवढीच माझी इच्छा आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. काय झालं, गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी मी माझा एक चॅनल खोलला होता, ज्याचं नाव होतं रेसिपी विथ रेश्मा. कुणी तो ऐकलाही असेल आणि पाहिलाही असेल कदाचित. आणि त्याच्यावरती जवळजवळ 6 महिन्यात 31,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले होते. आणि मॉनेटायझेशनचा क्रायटेरिया देखील पूर्ण झाला होता. आणि तो क्रायटेरिया मी पूर्णच करणार होते. तेव्हाच ना अशा काहीतरी गोष्टी घडल्या आणि त्यामुळं मला हा माझा चॅनल डिलीट करावा लागला. माझ्या काही चुका अशा घडल्या की ज्यामुळं माझं हा चॅनल डिलीट करण्याचं जे हे होतं तर ते पूर्णपणे फिक्स झालं आणि एका रात्रीत मी तो चॅनल डिलीट केला. तर मंडळी, अशा चुका ज्या माझ्याकडून घडल्यात त्या मला वाटतात की तुमच्याकडून होऊ नयेत, आणि म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मी माझ्या चॅनलवरती काय चुका केल्यात याच्यातली पहिली चूक मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर पहिली चूक अशी होती की मी माझ्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ बनवले होते तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत होते. म्हणजे काय व्हायचं, मी कधीतरी कोणाचा चॅनल पाहिला की चला या भाषेमध्ये जास्तच गावंढळ भाषा आणि त्यांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आहेत, तर चला कदाचित आपण सुद्धा हे यूज करूया आपल्या व्हिडिओवरती. आणि त्याच्यामुळं काय होईल, आपले पण व्ह्यूज वाढतील आणि आपल्या पण कमेंट्स छान छान येतील. आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी काय केलं, जसं दुसऱ्यांच्या चॅनलवरती काही आवाज असतील, जसे दुसऱ्यांच्या चॅनलवरती ज्या काही बोलणं असेल तर तेच मी माझ्या चॅनलवरती ॲड करण्याचा प्रयत्न केला. आणि याचंच कारण असं झालं की माझ्या चॅनलवरती व्ह्यूज तर येत होते, त्याचबरोबर लाईक्स पण येत होते. पण याचा परिणाम असा झाला की याच्यावरती कमेंट यायला लागल्या चुकीच्या, आणि त्या कमेंट्समुळं मला जरा स्वतःचाच विश्वास मी गमावू लागले. हे पहिलं कारण होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या चॅनलवरती ही चूक करू नका की जी चूक मी केलेली आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या व्हिडिओवरती काहीतरी जी गोष्ट नवीन दिसेल आणि त्या आपल्याला असं वाटतं की चला यांच्या चॅनलवरती तर इतके व्ह्यूज छान आलेले आहेत, मग आपल्याही चॅनलवरती येतील आणि आपणही त्यांच्यासारखंच करूया. म्हणजेच आपल्याला दुसऱ्यांची कॉपी करायची गरज नाही. आपण जे स्वतः आहोत ना त्याच गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओमध्ये केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचेल. ही माझी पहिली चूक तुमच्या लक्षात आली असेल. म्हणजे दुसऱ्यांच्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओमध्ये काहीच करायची गरज नाही. आपण जसे आहोत तसेच लोकांसमोर मांडूयात. आता त्याच्यानंतर दुसरी चूक केली ती म्हणजे अशी की मी माझ्या चॅनलवरती म्हणजे निगेटिव्ह कमेंट्सला कसं उत्तर द्यायचं हे मला माहिती नव्हतं त्यावेळी. कारण माझा तो पहिलाच चॅनल होता आणि मी इतक्या लवकर ग्रो झाले होते, त्यामुळे मला माहिती नव्हतं की लोकांना कसं कमेंट करायचं. आणि आपण येतो मिडल क्लासमधले लोक, हो की नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या गावातले लोक काय म्हणतील, आपले पाहुणेरावळे काय म्हणतील. 1-2 चुकीच्या कमेंट्स जर त्यांनी वाचल्या तर त्याचा काय परिणाम होईल, आपण लोकांच्या समोर कसं जाऊ, आपल्याच लोकांसमोर. आणि हितच चुकलं माझं. त्यामुळं मला माझा कदाचित हा चॅनल डिलीट करावा लागला. म्हणजे एक जास्त कमेंट वाईट नव्हत्या, एक 2-4 कमेंट वाईट असतील ज्याच्यामध्ये असं मला सांगितलं गेलं की तुमचा आवाज कसा आहे, तुम्ही हा चॅनल डिलीट करून टाका, ही बाई काहीही बडबड करते. म्हणजे ह्या ज्या अशा कमेंट होत्या ना, त्यामुळं माझ्या स्वतःच्या मनाने मला एवढं खाऊन घेतलं. मला असं वाटायला लागलं की खरंच आपण चुकीचं करतोय का. आपल्याच जर घरातल्या लोकांनी, आपल्याच जर पाहुणेरावळ्यांनी ह्या जर कमेंट्स वाचल्या तर आपण काय करणार आहे. आणि ही चूक केली मी. आणि तेव्हा मला वाटलं की आपण आपला हा चॅनल डिलीट करायला पाहिजे. म्हणून मंडळी, मला असं वाटतं की ज्यावेळी आपल्या चॅनलवरती निगेटिव्ह कमेंट्स येतील ना, तर एकतर त्या कमेंटला दुर्लक्ष करूयात किंवा त्याच्यावरती आपण कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे हे आधी शिकून घेतलं पाहिजे. ही माझी दुसरी चूक होती. त्यामुळे त्याच्यानंतर माझी आणखी चूक झाली ती म्हणजे मी लवकर निर्णय घेतला. कशाचा, तर चॅनल माझा डिलीट करण्याचा मी लवकर निर्णय घेतला. हो, मला असं वाटलंच नाही की मी माझा चॅनल ठेवावा
थोडे दिवस थांबावं आणि मग नंतर तो डिलीट करावा. ज्यावेळी मला लोकांच्या चुकीच्या कमेंट येत होत्या, अगदी मी सांगेन की 10 कमेंट मला चुकीच्या आल्या असतील, ज्याच्यामध्ये मला सांगितलं गेलं असेल की तुम्ही हा चॅनल डिलीट करा, तुमचा आवाज कसा आहे, ही बाई काहीही बडबड करते, ह्याच्या अशा कमेंट आल्या ना, त्याच्यावरती मी लगेच निर्णय घेतला की नको, आपल्याला हे असं लोकांचं बोलणं नको खायला. कारण आपल्याला माहिती आहे, आपण एका अशा समाजामध्ये वावरलेलो आहोत ज्या समाजामध्ये आपल्याला कुणी आपल्यावरती बोट दाखवलेलं चालणार नाही. त्यामुळे ही अशा सोशल मीडियावरती कुणीतरी वाईट कमेंट केली आणि त्याच्यामुळं आपण मेंटली डिस्टर्ब झालोय, हे आपण कधी सहनच नाही करू शकत. आणि मी इतक्या लवकर निर्णय घेतला, म्हणजे मी तुम्हाला लिटरली सांगते, आदल्या दिवशी मला एक कमेंट आली होती की तुम्ही हा चॅनल डिलीट करा, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी माझा चॅनल डिलीट केला होता. म्हणजे मी विचारच केला नव्हता की मी माझ्या चॅनलवरती म्हणजे दुसरं काहीतरी करावं. म्हणजे मी लगेचच तो चॅनल डिलीट केला आणि त्याचाच पश्चाताप म्हणजे मला आता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागते. म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी तुमच्या व्हिडिओवरती चुकीच्या निर्णय येतात, तुम्ही मेंटली डिस्टर्ब होता, तर त्यावेळी थांबा जरा. लगेच चॅनल डिलीट करण्याचा किंवा लगेच त्याच्यावरती निगेटिव्ह हे करण्याचं काहीच गरज नाही आहे. थोडंसं थांबायला हवं. आता त्याच्यानंतरची मला काय वाटतं, माझ्या ज्या ह्या चुका झाल्यात आणि त्याच्यातून मी तो चॅनल डिलीट केले, तर मला असं वाटतं की याच्यातून तुम्ही काय शिकावं, किंवा मी आता हा चॅनल नव्यानं सुरुवात केलेला आहे. याच्यावरती जवळजवळ आत्ता 1800 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि चॅनलला चांगला प्रोग्रेस पण आहे. पण मला काय वाटतंय, आता मी पण शिकायला पाहिजे माझ्या त्या चुकांमधून. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तुम्ही पण शिकावं की लगेच कोणत्याही गोष्टीवरती लगेच थडकाफडकी निर्णय घ्यायची काहीच गरज नाही. थोडंसं थांबायला हवं. आणि निगेटिव्ह कमेंट्सबद्दल जर तुम्ही म्हणत असाल ना, तर त्याच्यावरती मी आणखी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की त्याच्यासाठी काय करायला हवं, जेणेकरून या निगेटिव्ह कमेंट्सला आपण फेस करूया. आणि शक्यतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या मिडल क्लासमधल्या महिला येतात, स्त्रिया येतात, ज्या नवीन नवीन चॅनल सुरू करतात, त्यावेळी त्या अशा निगेटिव्ह कमेंट्सला नाही फेस करू शकत. आणि तेच माझ्या बाबतीत त्यावेळी झालं होतं. एकतर सुरुवात होती आणि त्यात मिडल क्लासचे लोक, गावातून येणारे आपण लोक, आणि आपल्याच लोकांनी ज्यावेळेस हे पाहिलं ऐकलं त्यावेळेस काय लोक बोलतील हा विचार करणं सगळ्यात पहिले तर सोडून द्यायला पाहिजे. कारण ना, लोक बोलणारच आहेत, ते बोलणारच आहेत. तुम्ही जरी चांगलं केलं तरी ते बोलणार आहेत, तुम्ही जरी वाईट केलं ना तरीही ते बोलणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर खरंच द्यायची नाही त्यांच्याकडे लक्ष. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ना, आपला जो चॅनल आहे, आपण जर चांगला कंटेंट क्रिएट केलं ना, काहीच गरज नाही लोकांनी आपल्याला काही बोलले तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे. आणि मेन म्हणजे दुसऱ्यांचं काहीच घ्यायचं नाही आपल्या व्हिडिओमध्ये. ते जसे बोलतात ते त्यांना छान वाटते म्हणून लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होते. कदाचित आपली पर्सनॅलिटी त्यांच्यासारखी नाही, म्हणून आपण जर त्यांच्यासारखं बोललं तर आपण नाही छान वाटणार. त्यामुळे आपण जसे आहोत तसंच करूया. त्यामुळं काय होईल, आपण लोकांपर्यंत एकदम योग्य रीतीने पोहोचेल आणि याचाच परिणाम म्हणून लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील, हो की नाही. आणि ही जी माझी कारणं आहेत ना, की माझे 31,000 सबस्क्रायबर असलेला चॅनल मी डिलीट करण्याची, तर मला असं वाटतं की ते तुमच्या बाबतीत घडू नये, आणि म्हणूनच मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडलेला असेल आणि आपला चॅनल देखील तुम्हाला आवडतोय हे मला माहिती आहे, कारण तुम्ही खूप सारे लाईक्स करताय. त्याचबरोबर आपलं रोजचं जे डेली रुटीन आहे, डेली ब्लॉग्स आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहता. मी तुमच्याबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करत जाईन, त्याचबरोबर माझं डेली रुटीन शेअर करत जाईन, आणि तुम्ही तो चॅनल, तुम्ही ते व्हिडिओ पाहावेत एवढीच अपेक्षा आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी इन्स्टावर देखील सध्या आहे, त्यामुळं इन्स्टाला देखील फॉलो करा, लाईक करा. चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.